याबद्दल त्याला अत्यंत दुःख होऊन लागले. अशा अपमानकारक स्थितीला आपल्या नगरात परत जाण्यास त्यास धैर्य होऊन तो मोठा खुशीने सभाना आल्यामुळे वशिष्ठात चांगले छळल्याशिवाय सोडवायचे नाही अशी धड प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याने तपसाधन करण्याचे ठरविले. सोड उगवण्याच्या कल्पनेचे प्रेरित होऊन तप सामर्थ्याकरता विश्वामित्राने देव कष्ट विण्यास आरंभ केला. त्याने 1000 वर्ष पाण्यात उभे राहून मौन साधून कोटी लक्ष एकपद्य गायत्रीचा जप केला. त्यामुळे त्यांच्या अंग विलक्षण सामर्थ्य उत्पन्न झाले. त्याचे हे सोजोळ तप सामर्थ्य पाहून ब्रह्मादिका देवाने त्याची भीती वाटू लागली. अशा लौकिक सामर्थ्याने उपयोग विश्वामित्रास वशिष्ठास कळण्याकडे करावे होत. विश्वामित्राने तयार झाल्यावर दवयोगाने तसा प्रकार योगही लवकर जमून आला. एक अरण्यामध्ये कल्पशी नावाचा राजा शिकारीसाठी आला व त्या अरण्यात शतकीर्ती नावाची वशिष्ठाचा मुलगा काही काम करिता जात होता. कल्पशी राजा त्याला अडवून म्हणाला, अरे इकडे जाऊ नको, मी हल्ली ती शिकार करीत आहे. तू इकडे जाऊन दिल्यास माझी शिकार पडून जाईल. शतकीर्ती म्हणाला, राजा लोकांच्या सोयीसाठी मार्ग आहे. ते राजे लोकांनी आपल्या सैनिकासाठी बंद करणे हा अन्याय आहे. माझ्या या मार्गाने जावायचे हक्क आहे. मी इकडून गेल्या वाचून राहणार नाही. शतकीर्तीचे हे स्पष्ट व निष्प्रभ भाषण राजदयाने अंध झालेल्या राजाला रचून त्याने शतकीर्तीच्या पाठीवर हाताच्या चापकाने फटके मारले. राजाला उन्मत्तपणा पाहून शतकीर्तीला राग आला व तो निशाच होशील अशा त्याने त्याला शाप दिला. त्याचबरोबर तो राजा राक्षस झाला. हे सर्व इकडे विश्वामित्राचे लक्ष होते. ती संधी आल्याबरोबर तो राक्षसाजवळ जाऊन म्हणाला, अरे ज्याने तुला शाप दिला तो राक्षस केला, त्यालाच तो खाऊन टाक. विश्वामित्राने असे सांगता तो कल्पशी राक्षस शतकीर्तीच्या अंगावर धावून गेला व त्याने त्यास खाऊन टाकले. विश्वामित्र आणखीन म्हणाला, अरे कल्पशी, त्या शतकीर्तीला आणखी पुष्कळ बंधू आहे, त्यांनाही तो खाऊन टाक, म्हणजे तो शापाचा सूड उगविला होईल. असे होईल. विश्वामित्राने सूचनेप्रमाणे कल्पशी राक्षसाने वशिष्ठात ऋषी 100 पुत्र खाऊन टाकले. तथापि वशिष्ठ या राक्षसावर किंवा विश्वामित्रावर मुळीच रागवले नाही. वशिष्ठ विलक्ष शांत स्वभावाने पाहून विश्वामित्राला फार आश्चर्य वाटले व त्यास केलेले कृत्य बदल अनुतप वाटले. वशिष्ठ ऋषी 100 पुत्र नाहीसे झाल्यावर त्याने मनात फार विग्रह उत्पन्न झाले. ते उदयग्रह नाहीशी होण्यासाठी वशिष्ठास दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्यास विचार केला. त्याप्रमाणे आपल्या स्नुषते बरोबर घेऊन दुसरीकडे निघून गेले. चालत असताना वशिष्ठाच्या कानावर वेद पठणाचा शब्द येऊ लागला. तो स्वार शतकीर्तीचे आहे असे त्यास वाटून गेले. वाटून ते म्हणाले, शतकीर्तीचा आवाजासारखा आवाज ऐकू येत आहे. तेव्हा ते कोठे शतकीर्ती वेद पठण करीत आहे की? शतकीर्ती श्री म्हणाले, माझ्या पोटात गर्भ आहे, तो वेद पठण करीत आहे. स्नुचे हे भाषण ऐकून वशिष्ठ ऋषीला मोठा आनंद झाला. पुढे काही दिवस गेल्यावर योग समयी शतकीर्ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव ऋषी पराशर ठेवले.
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, पारेश्वर भगवान की जय. हे वर्तमान त्या कल्पशी राक्षसाला समजतात तो तिथे आला. पराशराचा नाश करण्यासाठी प्रयत्न करू लागला. तेव्हा वशिष्ठ ऋषी पाणी अभिमंत्रून त्यांच्या अंगावर टाकले. मंत्राचे पाणी अंगावर पडताच तो पूर्वीय प्रमाणे सुंदर मनुष्य बनला व त्यास आपण राजे आहोत वगैरे समृद्धी झाली व वशिष्ठास नमस्कार करून म्हणाले, अहो ऋषी पराशर, ऋषी माझ्याबरोबर अयोध्यास पाठवाल तर माझ्यावर फार कृपा होती. मी अयोध्याचा राजा आहे, पण मला पुत्र संतती मुळीच नाही. ते या पराशर ऋषीच्या कृपा प्रसादाने मिळावे असे माझा मनात आहे. वशिष्ठ ऋषी त्या राजाची दया आली व त्याने त्यांची विनंती मान्य करून पराशर ऋषीला त्यांच्याबरोबर पाठवले. अयोध्यास आल्यानंतर राजाने त्या स्त्रींना पराशर ऋषीच्या आणण्यास कारण सांगितले. त्या तेजस्वी ऋषीला पाहून स्त्रियांना फार आनंद झाला व त्या त्यांच्या भजनी लागल्या. राजाने पट्ट राणीकडे पराशर ऋषीने पाहिल्याबरोबर तिला गर्भ राहिला. तो गर्भ 12 वर्षापर्यंत तिच्या उदरात होता. गर्भ पोटात वाढत असल्यामुळे तिला फार त्रास होऊ लागला. शेवटी तिने दगडाच्या प्रहारे करून गर्भपात केला. त्या मुलाचे नाव युष्मा असे ठेवले. पराशर ऋषीला आपल्या पित्याच्या चुलत्याच्या नशाची सर्व माहिती कळल्यावर त्यांच्या मनात राक्षसी विषय अत्यंत तेज उत्पन्न झाला व पृथ्वीवर सर्व राक्षस नाहीसे झाले. नाहीसे करण्यासाठी त्याने राक्षसाचा होम करण्यास आरंभ केला. मंत्र शक्ती राक्षस आवाहन करावे व त्यास होमात जाळून टाकावे असा त्यास क्रम सुरू झाला. त्यामुळे प्रत्येक 1000 राक्षस यज्ञात जळून नाहीसे होऊ लागले. अशा रीतीने राक्षस तंत्र सुरू झाला. तेव्हा राक्षस भयभीत झाले. त्यांना काहीच मार्ग दिसेना. मग वलस्ती नावाचा राक्षसाने तिथे येऊन पराशराच्या चरणावर लोटांगण घातले आणि नम्रपणे तो म्हणाला, ऋषी, आपण राक्षसाचा निष्कारण संहार करीत आहात. आम्ही सर्व राक्षस निरपराधी आहोत. तुमच्या पित्याचा व चुलत्याचा नाश विश्वामित्रांना करविला. खरा अपराधी विश्वामित्र ऋषी आहे. विश्वामित्रावरच राग अन्यथा काय म्हणून काढला. आम्ही तुम्हाला शरण आलो. आमचे रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य आहे. पराशर ऋषीला पौलस्तीचे म्हणणे खरे वाटू लागले. त्याने तो यज्ञ बंद केला व त्यातील युवती राक्षसाच्या रक्षण करा असे सांगून ती युवती त्याने मेरू पर्वतावर फेकून दिली. पौलस्तीच्या मध्यस्थीमुळे रावणाने कुंभकर्ण हे राक्षस वाचले अशी ही पराशराची कथा आहे. वेळ झाला आहे की हो, हार देऊ नका. खूप कहाणी हार